नमस्कार. सुट्टीचा दिवस होता आणि वातावरण खरंच खूप छान होतं. ऊन होतं म्हणून आम्ही निघालो आहोत बीचवर जायला. घरापासून जवळच आहे. म्हटलं चला नाश्ता वगैरे झाला तर झटपट निघूयात आणि वातावरण बदलायच्या आत. आणि खरोखरच छान वातावरण होतं. स्वच्छ वातावरण होतं. म्हणजे ऊन होतं, ढगं अजिबात नव्हते म्हणून आम्ही निघालो. आणि तुम्हाला म्हटलं चला माझ्यासोबत घेऊन जाते एक स्कॉटलँडमधला सुंदर, क्लीन, निसर्गरम्य बीच बघण्यासाठी. तर साधारण मेन ॲबरडीन सिटीपासून 8 मैलच्या अंतरावर आहे हा बीच. जातांचे सुंदर सुंदर नजारे, ही रिव्हर आहे आणि इथल्या रिव्हरची नावं असं रिव्हर डी, रिव्हर डॉन, रिव्हर टे असे आहेत आणि सोबतच सुंदर हिरवीगार झाडी. म्हणजे हिरव्या रंगाच्या ज्या कोणत्या शेड असतील त्या सगळ्या आणि सगळ्या बघायला मिळतात. जर कधी तुम्ही स्कॉटलँडला आले असाल त्यांना माहीतच असेल आणि जे येणार असेल तेव्हा त्यांना सांगेल मी की बी रेडी टू सी ब्युटिफुल नेचर हिअर. आणि इतकं छान क्लिअर आकाश, त्यामध्ये अशी निळं आकाश, ढग, झाडी, असं सुंदरसा प्रवास, छोटासा प्रवास होता कारण आमच्या घरापासून जवळ आहे. तर आम्ही जात आहोत बाल्मेडी कंट्री पार्क बीचला. ह्या लास्ट टाईम आम्ही गेलो होतो म्हणजे लास्ट इयरला जेव्हा माझ्या सासूबाई इकडे आल्या होत्या. पण आम्ही तिथे पोहोचलो परंतु पाऊस गडगडाट सगळं सुरू झाला. मग आम्ही परत आलो आणि आम्हाला रस्ता थोडासा कळत नव्हता बीचकडे एक्झॅक्ट जायचा रस्ता कोणता आहे, कारण एक गावाकडे जातो आणि एक बीचकडे टर्न करतो. सो असं आई जर तुम्ही हा व्हिडिओ बघत असाल तर बघा, आपण हा स्पॉट मिस केला होता, नेक्स्ट टाईम नक्की करू. आणि इथे अजून एक मेन थिंग आहे ती म्हणजे अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जे आहेत डोनाल्ड ट्रम्प, त्यांचं इथं गोल्फ आहे फील्ड. तर मागच्या वर्षी आम्ही जेव्हा गेलो होतो तेव्हा ते आलेले होते, त्यामुळे रस्त्यावर खूप गर्दी होती. सो येस, आता आम्ही थोड्याच वेळात पोहोचणार आहोत आणि रस्ते पण खूप छान क्लीन आहे, खड्डे नाही आहेत. आणि जर काही समजा रोडचं काम करायचं असेल, काही रिपेअरिंगचं असेल किंवा काय, तर व्यवस्थित प्रॉपर त्या भागामध्ये बॅरिगेट्स लावून, त्यानंतर असं नो एंट्रीचा बोर्ड वगैरे लावून काळजीपूर्वक सगळं काम केलं जातं. म्हणजे मग कोणत्या जे वाहतूक होत असते त्यांना काही धोका नको वगैरे. ते साधारण 25 मिनिटमध्ये आम्ही बीचच्या एरियाजवळ पोहोचलो. आता हा जो बीच आहे तो सिटी साईडला नाही आहे, तर हा गावाकडे आहे. म्हणजे थोडंसं शायर, म्हणजे जे काही नाव असेल त्याच्या पुढे इथे लावतात. गावाकडेचं असेल तर शायर म्हणजे कंट्री साईड असं. मग ह्या बीचचं नाव आहे बाल्मेडी बीच. आणि बघू शकता मस्त टुमदार छोटी छोटी घरं आहेत, छान कुरणं आहे जिथे मेंढ्या चरतात, गाई चरतात. असं छान सुंदर दृश्य बघत बघत आम्ही पोहोचत होतो बीचजवळ. आणि हा जो स्कॉटलँडचा बीच आहे बाल्मेडी कंट्री पार्क याचं नाव आहे, त्याचं स्पेशालिटी म्हणजे बीच तर आहेच, तो एकदम स्वच्छ क्लीन बीच आहे. निळं छान पाणी आहे आणि विशेष म्हणजे तिथे वाळूच्या ना टेकड्या आहेत, त्या टेकड्यांसाठी हे पण फेमस आहे. आणि निसर्ग तर बघतातच आहे तुम्ही सगळीकडे. म्हणजे हिरव्या रंगाच्या ज्या कोणत्या कोणत्या शेड तुम्हाला दिसत आहेत खाली कमेंट करून नक्की सांगा. डार्क हिरवा, पोपटी, फेन पोपटी, अजून काय ज्या असतील शेड त्या सर्व. आणि अशी छान 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 फुलं आलेली आहेत. तर मुलांना घेतलं आणि मग निघालो पायी. थोडासा हा वे आहे पायी चालण्याचा. मग थोडेसे टेकडी लागते, वाळूच्या टेकड्या आहेत आणि त्या सगळ्या आम्ही पार करत करत पुढे चाललेलो आहोत. मुलं तर खूप जास्त एक्सायटेड आहेत. त्यांनी थोडंफार सामान पण घेतलेलं आहे, बीच टॉय किंवा असं काही खेळायला. आणि छान वातावरण होतं त्यामुळे जरा फ्रेश वाटतंय. नाहीतर मग बीच साईडला जर एन्जॉय करायचं असेल तर वातावरण इथे चांगलंच लागतं. तरी पण थोडीशी हवा होती गार, परंतु नाहीतर मग खूप जास्त थंड हवा असते बीचजवळ, आपण बसू शकत नाही. आणि इथे ना जेव्हा ऊन असतं तेव्हा सगळे मस्तपैकी बीचच्या जवळ बसायला येतात, म्हणजे थोडं जास्तीत जास्त ते विटॅमिन डी मिळेल. नाहीतर मग इतर वेळेस तर असं काही स्कोपच नसतो, कारण ढगाळच मोस्ट ऑफ द टाईम वेदर असतं. बीचपर्यंत येताना दोघी बाजूंची जी हिरवीगार झाडी आहे, गवताळ भाग आहे आणि हा जो निसर्ग आहे ना, तो मनाला खरंच खूप शांतता देतो. आणि जेव्हा आपण ह्या एरियात एंट्री करतो तेव्हा पार्किंग पण आहे. विशेष म्हणजे व्यवस्थित पार्किंग आहे. लहान मुलांचा प्ले एरिया आहेत, पिकनिकसाठी पण व्यवस्था आहे केलेली. आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे ज्यांना व्हीलचेअर हवी आहे
त्यांच्यासाठी व्हीलचेअरची सोय केलेली आहे. लहान मुलांना, आता बाळ असेल किंवा लहान मुलं अगदी चालू नसतील शकत तर त्यांना स्ट्रॉलर्ससुद्धा तिथे ठेवलेले असतात. स्टार्टिंगला एक कॅफे होतं, तिथे ठेवलेले असतात, आपण तिथून घ्यायचे असतात. तर इतकी छान सोय आहे आणि पूर्ण सिटीच म्हणजे सगळीकडेच ना व्हीलचेअर इंडिपेंडेंटली व्यवस्थित सगळीकडे व्हीलचेअरवर बसून जाऊ शकेल इतकी छान सोय केलेली असते. तो बघा, ही आहे सगळी वाळूची टेकडी. जिकडे बघाल तिथे अशी वाळू वाळून सुंदर गोल्डन अशी स्वच्छ वाळू आहे. आणि ॲक्च्युली दुसरा वे जो आहे तो लाकडी म्हणजे वुडनचा बोर्ड वॉक तिथून त्या साईडने आहे, पण आम्ही जवळजवळ ना दुसऱ्या साईडने इकडून आलो, त्यामुळे मस्त चढ उतरत असं आलो. चांगल्या कॅलरीज बर्न झाल्या. आणि जो बोर्ड वॉक आहे तो जवळजवळ 1.7 किलोमीटर लांबीचा आहे. त्यामुळे ना जे येतात व्हिजिटर्स त्यांना चालायला सोपं जातं. आणि ह्या ज्या टेकड्या आहेत वाळूच्या त्या 20 ते 30 मीटर उंच आहेत आणि समुद्राच्या वाऱ्यामुळे हजारो वर्षांमध्ये तयार झालेल्या या नैसर्गिक वाळूच्या टेकड्या आहेत. आणि ह्या टेकड्या स्कॉटलँडमधील सर्वात महत्त्वाच्या ड्यून सिस्टमपैकी एक अशा मानल्या जातात. आणि इथे चालताना असं वाटतं ना की वाळवंटातून समुद्राकडे चाललो आहे की काय, तर असंच फिलिंग येत होतं. आणि चालत चालत आम्ही मस्तपैकी गेलो आणि सुंदर समोर बघतो तर हा एक छान सुंदर बीचचं दर्शन झालं. लांबच लांब सोनेरी वाळू, स्वच्छ निळाशार समुद्र आणि क्षितिजापर्यंत दिसणारा किनारा. खरंच अप्रतिम. हा बीच इतका मोठा आहे की भरपूर लोक जरी असले तरी गर्दी जाणवत नाही आणि खूप स्वच्छ आहे. तुम्हाला दाखवते म्हटलं. आणि हा बीच फक्त बीच नाही आहे तर पक्षी निरीक्षणासाठी सुद्धा प्रसिद्ध आहे. खूप फोटोग्राफरसुद्धा इथे येतात आणि वर्षभर अनेक समुद्री पक्षी इकडे येतात. एक ठिपलेला आहे मी, जो मला दिसला तो तुम्हाला पुढे दिसेल. आणि कधी कधी इथे सील जो असतो, सील मासा, तो सुद्धा समुद्रकिनाऱ्याजवळ येतो. पण तो सील साठी ना एक दुसरा बीच आहे, तो मी तिकडे तुम्हाला नक्की घेऊन जाईल मी एक दिवस. आणि व्हिडिओ पण आहे इकडे खाली, मी देते तुम्हाला लिंक. तर ह्या इथल्या जे आहे हे टेकड्या, ह्यामध्ये ना खूप दुर्मिळ काय म्हणतो आपण त्याला, वनस्पतीसुद्धा आहेत आणि काही दुर्मिळ कीटकांच्या प्रजातीसुद्धा आहेत असं म्हणतात. त्यामुळे पर्यावरणाच्या दृष्टीने सुद्धा खूप महत्त्वाचं आहे. आणि या बीचला एक हिस्ट्रीसुद्धा आहे. म्हणजे दुसऱ्या महायुद्धाच्या काळात स्कॉटलँडच्या किनाऱ्यांचं संरक्षण करण्यासाठी येथे काही संरक्षणात्मक बंकर्स आणि पिल बॉक्सेस बांधण्यात आले होते आणि त्यापैकी काही अवशेष या परिसरात बघायला मिळतात. असं मी जेव्हा इंटरनेटवर माहिती बघत होती ना तेव्हा मला कळालं. आणि ह्या बीचची सर्वात गोष्ट मला आवडली ती म्हणजे स्वच्छता. कुठेही कचरा नाही, कुठेही काही पडलेलं नाही आहे. कुठे रॅपर पडलं आहे, कुठे काय पडलं आहे, असं प्लास्टिक पडलं आहे अजिबात नाही. इतकं संपूर्ण परिसर नीटनेटका आहे. ट्रॅश ठेवलेले असतील तर ट्रॅशमध्येच गोष्टी होत्या, बाहेर नव्हत्या. तर असा सुंदरसा असा आम्ही वेळ घालवला इथे. तुम्हाला कसा वाटला हा बीच कमेंट करून सांगा. जर तुम्ही इथंपर्यंत व्हिडिओ बघितला असेल तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा. तुम्हाला कसं वाटला हा बीच, कसा वाटला एरिया हे सुद्धा कमेंट करून नक्की सांगा.